नमस्कार मित्रांनो, मी सुमित हुलके स्वागत करतो तुमचं माझ्या चॅनलवर. तर बघा मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितलेलं की कोणत्या-कोणत्या जिल्ह्यामधून पोलीस भरतीची जी अपडेट आलेली आहे, ग्राउंड कधीपासून सुरू होणार आहे. जास्त करून तर 11 फेब्रुवारीपासून ग्राउंड सगळ्यांचे सुरू होऊन राहिलेले आहे. पण काही-काही जिल्हा आहे, जे त्यांचे 10 तारीखपासून पण सुरू होऊन राहिलेले आहे, 16 तारीखपासून सुरू होऊन राहिलेले आहे. तर अशी माहिती आपण आपल्या चॅनलवर आणली होती आणि पुन्हा आता त्याच्यामध्ये नवीन अपडेट आलेली आहे आणि कोणत्या-कोणत्या जिल्ह्याची माहिती समोर आली आहे आता, हे आपण बघणार आहोत. तर बघा मित्रांनो, आपण बघितलं होतं की नांदेड जिल्हा आहे, ते 11 फेब्रुवारीपासून पोलीस भरती सुरू होऊन राहिलेली आहे. जे ठाणे शहर आहे, ते पण 11 फेब्रुवारीपासून ग्राउंड सुरू होत आणि जे एस-आर-पी-एफ गट क्रमांक 2 आहे म्हणजे पुणे, तिथचं जे ग्राउंड आहे ते 10 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे मित्रांनो. आणि जे एस-आर-पी-एफ गट क्रमांक 15 आहे, गोंदिया जिल्हा, तर तिथचं जे ग्राउंड आहे, ते 16 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होत आहे. आता जे नाशिक कारागृह जेल पोलीस आहे, ते पुरुषांचं ग्राउंड जे आहे, ते 4 मार्चपासून सुरू होणार आहे आणि जे महिला प्रवर्गाचं ग्राउंड आहे, ते 24 मार्च 2024 पासून सुरू होणार आहे मित्रांनो. तर बघा, जे नाशिक ग्रामीण पोलीस भरती आहे, त्याची जे नवीन अपडेट समोर आलेली आहे आणि जे नाशिक ग्रामीण पोलीस भरती आहे, ते 11 फेब्रुवारी 2026 पासून तिचं ग्राउंड सुरू होत आहे आणि तिचं जे जे आहे, पोलीस शिपाई आहे, चालक भरती आहे आणि जे कारागृह आहे, ते पूर्ण माहिती समोर आलेली आहे. आणि जे पोलीस शिपाई भरती आहे नाशिक ग्रामीण, ते 11 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे पुरुष उमेदवारांचं आणि महिला प्रवर्गाचं जे आहे, ते 17 फेब्रुवारीपासून ग्राउंड सुरू होणार आहे. आणि एका-एका दिवशी 2-2, 3-3 हजार असे विद्यार्थी बोलवण्यात आलेले आहे. तर बघा, जे नाशिक ग्रामीण पोलीस भरती आहे, जे वाहन चालक आहे, ते 20 फेब्रुवारीपासून पुरुषांचं ग्राउंड होणार आहे आणि त्याच्यासोबतच महिला प्रवर्ग आहे, त्यांचं 2 मार्च 2026 पासून वाहन चालकचं ग्राउंड सुरू होणार आहे. आणि जे हे वाहन चालक पोलीस भरती होणार आहे, त्याचं जे ग्राउंडसाठी 3,000 आणि 3,000च्या वरतं एका-एका दिवशी उमेदवाराला बोलवण्यात आलेलं आहे मित्रांनो. नाशिक ग्रामीण पोलीस भरती कारागृह, जे त्याचं ग्राउंड सुरू होत आहे 4 मार्च 2026 पासून आणि एका-एका दिवशी 3,000 पुरुषांना बोलवण्यात आलेलं आहे. सर्वप्रथम पुरुषांचं ग्राउंड होणार आहे, जे की 18 मार्च 2026 पर्यंत चालणार आहे आणि 23 मार्चला जे पुरुष उमेदवार आहे आणि जे ट्रान्सजेंडर उमेदवार आहे, त्यांचं ग्राउंड होणार आहे. 23 मार्चला वाहन चालक हे नाशिक ग्रामीण पोलीस भरती. त्याच्यानंतर जे महिला प्रवर्गाचं जे वाहन चालक आहे ग्राउंड, तर ते 24 ते 28 मार्च या दरम्यान होणार आहे आणि एका-एका दिवशी 3,000 आणि 3,500 पर्यंत उमेदवाराला बोलवण्यात आलेलं आहे मित्रांनो. तर बघा, अशी हे नाशिक ग्रामीण पोलीस भरतीबद्दल अपडेट होती. 11 फेब्रुवारीपासून ग्राउंड चालणार आहे आणि तीनही जे पदं आहे, त्या तिन्ही पदाचे जे आहे ते टाइम टेबल प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यासोबतच जे मीरा भाईंदर पोलीस भरती आहे, वसई विरार, तर त्यांचं पण ग्राउंड जे आहे ते 11 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होत आहे. आणि जे नवी मुंबई पोलीस भरती आहे, त्यांचे पण जे नोटीस आहे ते प्रसिद्ध झालेलं आहे आणि 11 फेब्रुवारी 2026 पासून नवी मुंबई पोलीस भरती यांचं पण ग्राउंड सुरू होत आहे मित्रांनो. तर बघा, असे हे पूर्ण जिल्ह्यातून माहिती प्रसिद्ध झालेली आहे. पूर्ण जिल्हा पोलीस भरती आहे ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोस्टली जे डेट आहे ते 11 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होत आहे. आणि त्याच्यासोबतच जे मुंबई पोलीस भरती आहे, ते सगळ्यात लास्टला होणार आहे. मुंबई पोलीस भरतीमध्ये 1062 पदे हे वाढलेली आहे. आपल्याला माहीत आहे, पहिलं 2,459 पदं होती. आता 3,521 पदे झालेली आहे. अशी मुंबई पोलीस भरतीमधून अपडेट आलेली आहे. तर बघा, अशी ही अपडेट होती पूर्ण जिल्ह्यातून. समोर पण माहिती येणार आहे. त्याच्यासाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉइन करून ठेवायचं आहे. त्याच्यावर पूर्ण आपण नोटीस, जे ग्राउंडची अपडेट आहे, ते पूर्ण पत्र आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकत असतो. तर अशाच नवीन-नवीन अपडेटसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचा आहे. Facebook, Instagram पेजवरून बघत असाल
तर नक्की फॉलो करून ठेवायचं आहे. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील अपडेटसोबत. खूप खूप धन्यवाद मित्रांनो. जय हिंद.